आता आपण भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये आता आपण हा जर भारत समजला तर हा भारत आपल्या या भारताचे काही प्राकृतिक विभाग पडतात, जसं की बेटे, जे की हे इकडच्या बंगालच्या उपसागरातील आणि इकडचे आपल्याला सांगता येतील अरबच्या सागरातील. त्याचबरोबर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्यामध्ये आपण पश्चिम हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय आणि त्याच्यानंतर पूर्व हिमालय यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर उत्तर मैदानी प्रदेश, म्हणजे ज्यामध्ये आपण पश्चिम मैदानी, मध्यवर्ती आणि पूर्वीय मैदानी, त्याचबरोबर त्रिभुज प्रदेश यांचा अभ्यास करणार आहोत. आणि द्वीपकल्पीय पठार, जे की गोंडवाना लँडचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्वीपकल्पीय पठार हे सगळ्यात स्थिर भाग आहे आणि जो काही आपला हिमालय आहे तो सगळ्यात अस्थिर भाग आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या लक्षात ठेवून आपण पुढं त्यातून अभ्यास करणार आहोत. आता ही तर घाट आणि किनारी प्रदेश, म्हणजे हा पूर्व घाट, हा पश्चिम घाट, याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर पूर्वीय मैदान, पश्चिमी मैदान, ह्या सर्व गोष्टीचा आपण प्राकृतिक भूगोल यामध्ये अभ्यास करणार आहोत. भारताचा पर्वतीय प्रदेशाने 15% भाग व्यापलेला आहे. त्याचबरोबर मैदानी प्रदेशाने 32%, तर उर्वरित म्हणजेच बेटे, त्याचबरोबर घाट, किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीपकल्पीय प्रदेश याने 53% एवढा आपल्या भारताचा भूभाग व्यापलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया हिमालयापासून. हिमालयाची निर्मिती मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की आपला सर्व भूभाग हा पॅंजिया भागाचा एक पॅंजिया नावाचा एक मोठा भूभाग होता. त्यानंतर त्यांचे दोन भागात विभाजन झालं, गोंडवाना आणि लॉरेशिया. गोंडवाना भागाचा जो प्रदेश होता आपला भारत होता आणि तो उत्तरेकडे सरकत सरकत युरेशियन प्लेटला धडकला आणि या धडकेतून तेथील सागरात काही आपल्या गाळ वगैरे दबला गेला आणि त्यातून फोल्ड माउंटेन म्हणजेच काय तर वलीय पर्वत निर्मिती झाली. आणि सगळ्यात तरुण, जगातील सगळ्यात तरुण वलीय पर्वत कुठला आहे तर तो हिमालय आहे. सध्याच्याला त्याची उंची ही वाढत आहे आणि अस्थिर भाग सुद्धा हिमालय हा आहे. आणि सगळ्यात स्थिर भाग विचारला आपल्याला तर ते आहे द्वीपकल्पीय पठार. ह्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात ठेवायच्या. यानंतर भारताचा सगळ्यात उत्तरेकडील भाग, ज्यामध्ये आपलं सर्वात उत्तरेकडील टोक इंदिरा कॉल सुद्धा आहे, असा हा ट्रान्स हिमालया किंवा ह्याला पार हिमालय किंवा काश्मीर हिमालय सुद्धा या ट्रान्स हिमालयाला म्हणतात. कारण ही आपल्या भारतात जो हिमालय तयार झालाय त्याच्याही वरचा भाग आहे आणि तो हिमालयाचा भाग नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची. जर परीक्षेत प्रश्न आला की ट्रान्स हिमालया हा हिमालयाचा सर्वात वरची रांग आहे तर हे वाक्य चुकीचं असेल. कारण हिमालय हे बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक या रांगांपासूनच हिमालय आहे. पण जे ट्रान्स हिमालय आहे हा युरेशियन प्लेटचा भाग आहे. हा हिमालयाच्या अगोदरपासून अस्तित्वात होता, ज्यामध्ये काराकोरम, लडाख आणि झास्कर या 3 रांगा येतात. ज्याची ट्रिक आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे सांगताना कलेजा पार कर गया किंवा कलेजा या पार कर गया किंवा कलेजा यानुसार लक्षात ठेवू शकतो. क म्हणजे काराकोरम, ल म्हणजे लडाख आणि ज म्हणजे झास्कर. काराकोरम ला प्राचीन ग्रंथामध्ये कृष्णगिरी या नावाने ओळखतात. त्याचबरोबर हा काय म्हणतात, थंड वाळवंट आहे, शीत वाळवंट आहे असं म्हणतात. कारण हिमालयामुळे हिमालयाच्या वरच्या भागात पाऊस पडत नाही. हिमालय अडवतो आणि खालच्याच भागात म्हणजे दक्षिणेच्याच भागात पाऊस पडतो, उत्तरेला पाऊस पडत नाही. त्यामुळं इथे हवामान कसं असतं, अतिशय कोरडं आणि रखरखीत असतं. त्याचबरोबर इथे आर्क्टिका आणि आर्टिक या वृत्तानंतर सगळ्यात जास्त बर्फ कुठं असेल तर हा ट्रान्स हिमालयामध्ये असतो. त्याचबरोबर मग एवढं रखरखीत आणि काय म्हणतात कोरडं वातावरण असेल तर तिथे वनस्पती जन्माला येतील का? नाही. म्हणून इथं वनस्पती ह्या नगण्य आहेत.
त्याचबरोबर हे थोडस मॅप मी थोडस झूम करून दाखवल्याप्रमाणे दाखवलंय. हे आहे काराकोरम, यामध्ये सियाचीन ग्लेशियर आहे काराकोरम रांगेमध्ये. त्याचबरोबर नंगा पर्वत पासून लडाख रांग तयार होते. काराकोरम आणि लडाख रांगेमध्ये शोक नदी वाहते. त्याचबरोबर लडाख आणि झास्कर मध्ये सिंधू नदी वाहते, जे की बुंजी गळईतून वाहते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. यानंतर आपण बृहद हिमालयाचा अभ्यास करू. बृहद हिमालय, त्यालाच आपण ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री म्हणून ओळखतो. तर हा मात्र हिमालयाचा पार्ट आहे. ट्रान्स हिमालय हा युरेशियन प्लेटचा भाग होता, पण हा भारतीय उपखंडाचा बृहद हिमालय किंवा ग्रेटर हिमालय भाग आहे. आता इथून हिमालय सुरू झाला म्हटलं तरी चालेल. सगळ्यात हिमालयाची उत्तरेकडील रांग कुठली, तर ती आहे ग्रेटर हिमालय. आता ग्रेटर हिमालय हा सलग, त्याचबरोबर खूप उंच असा सर्वोच्च पर्वतरांगा असणारा काय म्हणता येईल आपल्याला हिमालय आहे. त्याचबरोबर ह्याला हिमाद्री सुद्धा म्हटलं जातं, कारण इथे हिमनद्यांचा बऱ्यापैकी उगम होतो. मग पश्चिमेकडील जो नंगा पर्वत आहे, तिथून जो पूर्वेकडे नामचा बर्वा पर्वत आहे, तिथपर्यंत आपल्याला काय बघायला भेटेल, बृहद हिमालय बघायला भेटेल, किंवा त्यालाच आपण ग्रेटर हिमालय म्हणत असतो. मग लघु हिमालयाहून अधिक प्राचीन आहे, म्हणजे ह्याच्या खाली जो हा लघु हिमालय आहे, आणि हा जो आहे हिमाद्री, किंवा यालाच आपण काय म्हणतो, ग्रेटर हिमालय. ग्रेटर हिमालय हे उत्तर आहे. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण पाहत चाललो. पहिले आपण ट्रान्स हिमालयाचा अभ्यास केला, त्यानंतर आता हा म्हणजे 2 नंबर जिथं टाकले तो हिमालयाचा पहिला भाग आहे उत्तरेकडील, त्याला हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालय म्हणतात. मग यामध्ये उंच उंच पर्वत आहेत. ही रांग भारत, नेपाळ अशा वेगवेगळ्या देशातून जाते. त्यामुळं सगळ्यात उंच, जगातील सगळ्यात उंच माउंट एव्हरेस्ट जे शिखर आहे ते नेपाळ हिमालय म्हणजे ह्याच ग्रेटर हिमालयामध्ये आहे, जे की नेपाळमध्ये स्थित आहे. त्याची उंची ही 88-48 किलोमीटर आहे. त्यानंतर कांचनजुंगा हे आपल्या भारतातील आहे, त्याची उंची 85-98 आहे. मकालू जे की नेपाळमध्ये आहे, त्याची उंची 84-81 आहे. यानंतर धौलांतर लघु हिमालय, म्हणजे आता आपल्याला सांगता येईल ही जर हिमालयाची पहिली रांग धरली, तर ही लघु हिमालयाची दुसरी रांग ही आपल्याला हिमालयाची सांगता येईल. पण ही रांग कशी सलग आहे का, नाही. जशी ग्रेटर हिमालय ही सलग रांग होती, तर त्याप्रमाणे लघु हिमालयाची रांग ही सलग नसताना ती तुटक तुटक स्वरूपाची आहे. त्यामुळं तिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. जसं की जम्मू काश्मीर मध्ये पीर पंजाल, त्यानंतर उत्तराखंडमध्ये नागटिप्पा किंवा मसुरी, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये धौलाधार, आणि नेपाळमध्ये ह्याच रांगेला, ही सरळ आता नेपाळमधून जाते, तर या रांगेला महाभारत असं म्हटलं जातं, लघु हिमालयाच्या रांगेला. मग जसं मी पूर्वी सांगितलं की आपली जी ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्रीची रांग ही लघु हिमालयापेक्षा प्राचीन आहे, त्याचप्रमाणे ही लघु हिमालयाची जी रांग आहे ती शिवालिक रांगेपेक्षा प्राचीन आहे. तुम्ही म्हणसाल मग हे कसं घडाले, तुम्ही तर सांगता की हिमालयाची जी ग्रेटर हिमालयाची प्राचीन आहे, त्याच्यानंतर जसे आपले भाऊ जन्माला येतात, पहिला भाऊ, दुसरा भाऊ, तिसरा भाऊ, त्याचप्रमाणे हे आपल्याला हिमालयाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ सांगता येईल. पहिल्या क्रमांकाचा भाऊ हा ग्रेटर हिमालय किंवा बृहद हिमालय सांगता येईल, आणि तिसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे, तर शिवालिक आहे. मग शिवालिक हा लघु हिमालयापेक्षा लहान असेल, मग लघु हिमालय हा शिवालिक पेक्षा मोठा असेल, आणि लघु हिमालयापेक्षा ग्रेटर हिमालय त्याच्यापेक्षा मोठा असेल. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यामध्ये काश्मीर मधील, जसं मी सांगितलं तसं, पीर पंजाल आणि हिमाचल प्रदेश मधील धौलाधार या पर्वतांचा सुद्धा समावेश होतो. यामध्ये काश्मीर खोरे, त्याचबरोबर कुलू मनाली, कांगो खोरे, जे की पर्यटन स्थळासाठी किंवा आपल्याला सांगता येईल तिथं आपण स्वित्झर्लंड म्हणून जातो, मिनी स्वित्झर्लंड,
ते हे लघु हिमालयातीलच भाग आहे. म्हणजे हे पर्यटनाच्या दृष्टीने लघु हिमालय ही रांग अतिशय उत्कृष्ट आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण शिवालिक रांगेचा अभ्यास करणार आहोत. आता सर्वात दक्षिणेकडील आहे आणि सगळ्यात लहान आहे. मग सगळ्यात लहान मूल हे उंचीनं वाढत जाईल, बरोबर. म्हणजे सर्वात लहान मुलाला आपण सगळ्यात तरुण असं सुद्धा म्हणू शकतो किंवा सर्वात अर्वाचीन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून शिवालिक रांग ही सर्वात तरुण आणि सर्वात अर्वाचीन रांग आहे. तिचं पातवार बेसिन पासून सुरुवात होती, ती ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्या दरम्यान तिचा विस्तार आहे. हिची उंची सगळ्यात कमी आहे. जसं लघु हिमालयाची शिवालिक हिमालयापेक्षा लघु हिमालयाची उंची जास्त होती आणि लघु हिमालयापेक्षा ग्रेटर हिमालयाची जास्त होती, त्याचप्रमाणे हिची उंची कमी आहे. 900 ते 1000 मीटर आहे. आणि जे काही टेकड्या आहेत किंवा 2 पर्वत आहेत त्यांच्यामधून जी दरी वाहते किंवा रस्ता रांग जाते त्याला आपण डून्स म्हणतो, दऱ्यामधून जाणाऱ्या रस्त्याला. त्याचमध्ये वसलेल्या गावांना डेहराडून, पाटलीडून, कोटलीडून असं म्हणत असतो. आणि शिवालिक दरम्यान जे गाळाचं प्राचीन फॉसिल म्हणजे काय फॉसिल भेटतं ते आपल्याला शिवालिक पर्वताच्या दरम्यान आढळतं. ही झाली शिवालिक रांग. त्याचबरोबर आता काही